माधुरी मिसाळांची कामगिरी कशी होती आमदार? चांगली कामगिरी आहे, काम करतात. त्या नाही आल्या आतापर्यंत आमच्याकडे, म्हणजे आमच्यापर्यंत आमच्या वस्तीमध्ये. पर्वतीचे काय प्रश्न आहेत बाबा की जे अजून सोडवले गेले नाही? तुम्हाला काय वाटतं काय प्रश्न आहेत पर्वती? इन्फ्रास्ट्रक्चर सगळं व्यवस्थित चांगलं करावं, खड्डे बुजवावेत. कोण आमदार व्हावं असं वाटतं तुम्हाला? अश्विनीताई कदम. सुभाष जगताप साहेब. अतिशय सुंदर कामगिरी आहे माधुरी मिसाळ मॅडमने. अश्विनीताई नितीन कदम. अश्विनीताई झाल्या पाहिजे, आमचं सारखं काम करतात ते व्यवस्थित. नमस्कार, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आज आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यांना त्यांच्या आमदाराबद्दल काय वाटतं, त्याच्या कामगिरीबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहोत आणि भविष्यात त्यांना त्यांचा आमदार कोण असायला हवा, कोण बघायला आवडेल हेही जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात. मला सांगा, आमदार कोण आहे पर्वतीचा? माधुरीताई मिसाळ. आबासाहेब. माधुरी मिसाळ. इथला आमदारच माहित नाही मला. आमचे नितीन भैया. नाही नाही. माधुरी मिसाळांची कामगिरी कशी होती आमदार म्हणून? चांगली कामगिरी आहे, काम करतात. त्या नाही आल्या आतापर्यंत आमच्याकडे, म्हणजे आमच्यापर्यंत आमच्या वस्तीमध्ये. नाही, त्यांची कामगिरी एवढी काही खास नाहीये. आमच्यापर्यंत कधी त्यांची कामगिरी पोहोचलीच नाहीये. काय आता ते 15 वर्ष झाली आणि म्हणावं असं उठावदार काम नाही वाटत आहे. मला एक सांगा, पर्वतीचे काय प्रश्न आहेत बाबा की जे अजून सोडवले गेले नाही? तुम्हाला काय वाटतं काय प्रश्न आहेत पर्वती? दारूबंदी आणि विशेष म्हणजे ना रस्ता वगैरे नाही का झाडले जात नाही. पर्वतीच्या समस्या म्हणजे आहेत वाहतुकीच्या समस्या जास्त आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा हा एक मोठा त्रास आहे. आता पाण्याचा खूप प्रॉब्लेम येते. ते पहिला प्रश्न आमच्या दारातला आहे की आजपर्यंत आमच्या इथं पावसाळी लाईन बरोबर झालेली नाही. आमच्या लहान मुली शाळेत ही कुठे गेल्या तरी सुरक्षित जावे आणि सुरक्षित यावे एवढंच म्हणणं आहे आमचं. हे महागाई झाली ती कमी झाली पाहिजे. काय गरीब लोकांची म्हणा सामान्य तेच आहे इच्छा, बाकी काय. कामाचं खूप इश्यू आहेत, म्हणजे लोकांना कामच भेटत नाहीत. मला पण जर मी जॉब करायचं म्हटलं ना, एज्युकेशन तर आहे, BA आहे माझं एज्युकेशन, पण जॉब म्हणलं तर भेटतच नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं व्यवस्थित चांगलं करावं, खड्डे बुजवावेत, रस्त्याबद्दल खड्डे बुजवावेत, पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत. सगळे नगरसेवक कोणाकोणाचे आमच्या इथे टँकर येतात, आम्हाला आमच्या गाड्या काढणं सध्याच मुश्किल आहे. कितीदा म्हातारे माणसं पडलेले आहे, काहीच सोय होत नाही आमच्या. आम्ही यावेळेस मतदानच करणार नाहीये. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, आमदारकीच्या निवडणुका आहेत. कोण आमदार व्हावं असं वाटतं तुम्हाला? आता आमदार कार्यक्षम कार्यकर्ता झाला पाहिजे की ज्यांनी पर्वतीच्या विकासाचं काम केलं पाहिजे. अजून तिकीट जाहीर नाही झाली तर आधीच कसं सांगणार आम्ही? अश्विनीताई कदम. सुभाष जगताप साहेब. अश्विनीताई नितीन कदम. अतिशय सुंदर कामगिरी आहे माधुरी मिसाळ मॅडमने. सुभाष जगताप. नितीन कदम इच्छुक आहेत आणि ते झाले तर घरातला माणूस झाल्यागत झाला विषय. ते माधुरी त्यांना जवळजवळ सगळं माहिती नाही इथलं पर्वती विधानसभामधलं काय काय प्रॉब्लेम आहेत, काय काय त्याच्यामधलं. बस बाकी काय ना, कोणत्या करतील. अश्विनीताई झाल्या पाहिजे, आमचं सारखं काम करतात ते व्यवस्थित. त्यांची कामे खूप चांगली आहे. त्यांनी आता कोरोना काळामध्ये लसीकरण ठेवलं होतं, त्यामुळे खूप त्यांनी मदत केली आहे कोरोना काळामध्ये गरीब लोकांना. हॉस्पिटलच्या वेळेस माझ्या मुलीचे डॉक्युमेंट्स काढायला अर्जंटली काढून दिले, मला खूप मदत आहे. हा, कारण बर्थ सर्टिफिकेट आहे तिचं नव्हतं, तर अर्जन्सीमध्ये ते बर्थ सर्टिफिकेट काढून दिलं. आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, सर्व गोष्टीचे गरजू त्यांचे नितीन भैया, आमचे नितीन भैया सहकार्य करतात आम्हाला. त्या आमच्या इथल्या भागातलं चांगलं काम करतात गेले 10 वर्ष आणि मी त्यांना फार जवळून पाहतो. मी ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्याध्यक्ष आहे. ते कधीही बोलवलं तर आमच्याकडे येतात आणि आम्हाला मदत करतात. त्यामुळे आम्हाला अश्विनी कदम आवडतात. तर मित्रांनो, या होत्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या भावना. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.